कोंढाणा घेण्याचा दिवस आला. तानाजीराव आणि काही मावळे दोर लावून गडावर चढले. तेव्हा कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान राजपूत. या उदयभानाच्या सैनिकांना मावळे आले हे कळालं आणि एकच कापाकापी सुरू झाली. तानाजीरावांची तलवार पराक्रम करत होती. समोर येईल तो कापला जात होता. तेवढ्यात समोर आला उदयभान. या उदयभानाला देखील तानाजीराव जड जात होते, पण उदयभानाच्या वाराने तानाजीरावांची ढाल तुटली. आणि तरी देखील उदयभान वार करतच होता. आता ढाल तुटली आहे तर प्रत्येक वार हा आपल्याला हातावर झेलायचा आहे, म्हणून तानाजीरावांनी शेला हाताला गुंडाळला आणि परत युद्ध सुरू झालं. या युद्धात तानाजीराव पडले. मावळ्यांना कळालं आपला सुभेदार पडलाय. ते घाबरले, मागे सरकले आणि हे सगळं सूर्याजींनी पाहिलं. सूर्याजींनी आपला भाऊ पडलाय याचं दुःख बाजूला सारून ते पुढे आले आणि परतीचे दोर कापून टाकले आणि ते तिथून ओरडले, अरे इथं तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही पळून जाताय. आता पळायचंयच ना तर इथून उड्या मारा आणि मरा, नाहीतर या सगळ्यांना मारा आणि गड जिंकून दाखवा. या त्यांच्या बोलाने मावळ्यांना ताकद मिळाली आणि पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली. एकच कापाकापी सुरू झाली. तिथे उदयभान पळून जातोय हे शेलार मामांना दिसलं. शेलार मामा ओरडले, अरे पळून कुठे जातोय, अजून या ताण्याचा मामा जिवंत आहे. आणि त्यांनी उडी मारली. या उदयभानाच्या छातीवर बसले आणि त्याची छाती फोडून काढली. शेलार मामाने उदयभानाला मारलं. गडावर भगवा ध्वज फडकू लागला. तानाजीरावांनी श्वास सोडला पण गड नाही सोडला.